बालभारती इयत्ता पहिली पुस्तकातील पाठ्यकाव्य पाठ 27वा एक होता ससा। एक होते जंगल, जंगलात होता एक ससा, आईचा तो लाडका होता। एकदा काय झाले, अजित गेला जंगलात, त्याला दिसला तो ससा। अजितच्या मनात आले, याला आपण घरी न्यावे। अजित गेला सशाजवळ, सशाने अजितला विचारले, काय रे मुला, काय हवं तुला? अजित म्हणाला, तूच हवास मला। ससा काही बोलला नाही। अजित पुढे येऊन म्हणाला, येतोस ना रे माझ्या घरी, तुला गोड गोड खाऊ दे, निजायला मऊ मऊ गादी दे, राहायला छोटंस घर दे, खेळायला बागेत घेऊन जाई। ससा बोलला, गोड गोड खाऊ मला आवडत नाही, गवताची गोडी कशालाच नाही, मऊ मऊ गादी हवीय कुणाला, बिळातली माती आवडते मला, खेळायला बाग हवी कशाला, रानातल्या सशांची सोबत मला। मी तुझ्या घरी येणार नाही, तिथे माझी आई असणार नाही। पाठ्य 29वा रूप नको गुण पहा। गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले। मोर आला, कोंबडा आला, हंस आला, पोपट आला, सारे पक्षी आले। कोणाचा रंग सुंदर, कोणाचे अंग सुंदर, कोणाची चोच धारदार, कोणाचे पंख ऐकदार, पण कोकिळ आला नाही। गरुड, पोपट आणि हंस सगळे मिळून कोकिळाकडे गेले। गरुड म्हणाला, कोकिळ भाऊ चला। कोकिळ म्हणाला, मी येत नाही, मला चांगला रंग नाही, चांगले रूप नाही, सगळे मला चिडवतील। गरुड म्हणाला, तसं चिडवणं बरोबर नाही, आपला रंग काही आपण ठरवत नाही। पोपट म्हणाला, आणखी एक सांगू, दिसण्यावरून कोणाला चिडवू नये, कोणाला काय येत हे बघावं। मग कोकिळ तयार झाला, सर्वांबरोबर गेला। जेवणानंतर त्याने गाणे म्हटले, त्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले। मोर म्हणाला, वाह वाह, असं गाणं मला येत असतं तर किती छान झालं असतं। कोकिळाला फार बरे वाटले।